आणि यानंतरची बातमी मॉन्सूनची। महाराष्ट्रामध्ये दरवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हजेरी लावणारा मॉन्सून यावर्षी मात्र पार लांबणीवर गेलाय। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अरबी समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती आणि वाऱ्याचा मंदावलेला वेग यामुळे मॉन्सूनचं महाराष्ट्रातलं आगमन चांगलंच लांबलंय। त्यामुळे राज्यातला शेतकरी सध्या चिंतेत आहे। सर्वसामान्य नागरिक तीव्र उकाड्याने हैराण आहेत। राज्यामधल्या प्रमुख धरणांमधला पाणीसाठा कमालीचा खालावलाय। अनेक जिल्ह्यांमध्ये आत्तापासून तीव्र पाणी टंचाई जाणवायला लागली। टँकरची मागणी वाढायला लागली। भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मॉन्सून सध्या दक्षिण भारतामध्ये काही अंशी रेंगाळलाय। मॉन्सूनची प्रगती होण्यासाठी आवश्यक असणारी प्रणाली तयार व्हायला आणखी 4-5 दिवसांचा कालावधी लागू शकतो। त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सून दाखल व्हायला जूनचा तिसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे। पाऊस लांबल्यामुळे कमाल तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भ, मराठवाड्यात नागरिक घामाच्या धारांनी आणि उन्हाच्या तापाने त्रस्त झालेत। आणि महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागवार धरणांमधल्या पाणीसाठ्याची परिस्थिती पाहूयात। अमरावती विभागात 38.3% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। विदर्भामध्ये नागपूर विभागात 36.53% पाणीसाठा शिल्लक आहे। कोकणात 30.70% पाणीसाठा शिल्लक आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 27.83% पाणीसाठा शिल्लक आहे। मराठवाड्यामधला पाणीसाठा कमी आहे। नाशिकमध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये 25.20% पाणीसाठा आहे। सगळ्यात जास्त धरणं इथंच आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे विभागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 14.57% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। इथली आकडेवारी बरीच कमी आहे। पुण्यामध्ये पाणी कपात सुरू झालेली आहे। 1 दिवस आडच पाणी दिलं जाणार आहे। आणि हवामान तज्ञ नंदकुमार पवार यांनी काय मत व्यक्त केले पाहूयात। की या सर्व इकोसिस्टमना, कूलिंग सिस्टमना आपण वेस्टलँड समजतोय आणि तिथे प्रचंड कॉन्क्रिटीकरण चालू आहे। शहरात प्रचंड कॉन्क्रिटीकरण सुरू आहे। कनेक्टिव्हिटी वाढते, चांगली गोष्ट आहे। पण कनेक्टिव्हिटीसाठी आपण हजारो लाखो पूर्ण वाढलेल्या झाडांचं बलिदान देतोय, मँग्रोवचं बलिदान देतोय, वेटलँड नष्ट करतोय। हे कधीच चांगलं नाही। याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतील। तर आमचं सरकारला हेच सांगणं आहे की या इकोसिस्टमकडे लक्ष द्यावं, यांना संरक्षित करावं, कारण त्या खरोखर एक कूलिंग सिस्टम आहेत, एसीज आहेत असं म्हटलं तर अतिशय ठरू नये। जसं पाहायला गेलं तर केरळमध्ये बघा, केरळमध्ये पाऊस वेळेवर आलेला आहे का? कारण तिकडचं फॉरेस्ट कव्हर इंटॅक्ट आहे। त्या उलट महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे? फॉरेस्ट कव्हर केवळ 11% उरलेला आहे। त्याच्यामध्ये अजून घट होतोय। गाड्यांची संख्या प्रचंड वाढते, शहराचं कॉन्क्रिटीकरण प्रचंड वाढते। या गोष्टीचा इम्पॅक्ट आपल्याला कुठेतरी भोगावे लागतील, कारण विकासाची फळं आहेत असं मला वाटतं।